नेमकी पाहिलं पाहिजे ना त्याची काल त्या दिवशी आम्हाला रोड भेटलं तिथं काय का बरं या ठिकाणी आलोय आपण भीमराज गंगाधर पवार यांच्या वस्तीवरती आलोय. निळवंड्यामध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल करून सांगितलं होतं की त्यांच्या इथे शेड आहे, गोठा आहे आणि इथे पाईप ठेवले आहे तिथे आणि त्याच्यामध्ये घोणस गेले. त्यांनी असं सांगितलं कदाचित त्याला घोणसाचं ओळख आलं माहीत नाही, पण कदाचित त्याचा शिट्टीसारखा आवाज त्यांना ओळखू आला असावा. आणि इथे तुम्हाला दिसतं एक पाईप आहे आणि या पाईपच्या इथे आपण जर पाहिलं पाईपला हात लावला की इथे त्याचा आवाज आपल्याला स्पष्ट नाही ऐकू येतोय कारण तो पाईपमध्ये बसला इथे. घोणस आहे, पाईपमध्ये बसलाय, त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर सरळ सोडून देऊ. परंतु घोणस मात्र कधी कधी अशा पद्धतीने अशा ठिकाणी बसू शकतात. तर याला आपण घेऊ आता सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये चॅनलला डायरेक्ट बॉक्स पडत फुटला तर किती जादा फुटलं काय अडचण नाही, पण चॅनल दगड मारला तरी चिडत आहे. आहे ना म्हणजे पाहिलं पाहिजे आधी. थांब ना, दम धर ना, ती बाई कुठे उभी राहिली जाऊ माग माग आहे ना सर चलो जाऊ घेऊन नका जाऊ. सारांना घ्याल पार घेऊन त्या दिवशी मला दिसलो अंकलला पळा जायचं होतं दुधाला आता बाहेर आली दिसणारच इकडे गेले ते इकडे गेले. अरे आम्ही रात्री मोटर बंद करायला गेलो. बामींची बावटी ना सरळ राहते न्यायची ना अशी जागेवर राहते. अगं मी याला रात्रीच म्हणले भाऊ लय रात्रीचं उठू नको का पुढे पुढे चाललं दाद्या तिकडच उकरती पडण्यापेक्षा दाद्या ऐ दाद्या पुढे इकडेच आहे का? इकडे माझं लक्ष आहे फक्त पाईप ओपन करायचं आहे. दाद्या तिकडे तोंड करून पाय इकडे तोंड करून इथं मोकळं केलं असतं या इथं नाही तो आता कसं आहे बरं आहे ते म्हणतात लय मोठं आहे ते. मोठं आहे. हात घालता येईना आम्हाला गोन काय होत राहील तुम्ही कुठं आहे सर तिथं नाहीच आता नाहीये काय ना फार डायरेक्ट माग गेलाय काय ना अरे दादा तिकडं उतरा इकडे तर नाही आलं मग मी तुम्हाला तेच तुम्हाला म्हणते दोन तिथं उतरा. तिकडून एवढं पाईप काढावं लागणार उकरून तर घ्यान फोडायच्या आधी हात. हो सर मी काय म्हणतो त्या तोंड मोकळा करायचं का तोंड मोकळा करायचं का नाहीच पुढे गेलं काय ते इकडं आलं काय इकडे का तिकडे नाही तिकडून इकडे आलं इथं आलं तुमच्या आता धर
कुठपर्यंत आहे पाईप? पैप इथं वचे आता तिथून पडदे जाऊ घाले काढा काढा माती काढा ना थोडी. थोडं मग हो, आडवं झालंय सर ते. दिसते केवढं इडून काय पैप ते चाललं ना पुढं पुढं ते तिथं तोंडवत होतं ते मॅडम कशी इकून तोंडी जीप काढी इकून तोंडी. आडू झालं केवढं आहे इथे दिसतंय तुम्हाला इथे पाईप होता आणि बराचसा पाईप आपल्याला फोडावा लागला आहे आणि तुम्ही इथे जवळून बघू शकता की बऱ्याच दिवसापासून इथं वास्तव इथे असणार आहे, कारण तो बऱ्यापैकी कातीवरती आलेला आहे. आणि समोर तुम्हाला दिसतंय इथे त्याच्या अंगावरचे शंकरपाळीचे आकार इथे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. हा भारतातला 4 नंबरचा विषारी साप आहे आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून ते इथं बघतायत त्याला. समोर तुम्हाला दिसतंय घोणस कोणत्याही दिशेला कशी उडी मारू शकतो, त्याचं वैशिष्ट्य आहे की तो आवाज बाहेर टाकतो. आणि इथे तुम्हाला दिसतंय इथे की बऱ्याच दिवसापासून शिकार करून इथे लपण्याची जागा त्यांनी कधी शोधून ठेवली असणार आहे. ज्याला आपण किटचा वापर करून घेऊ सुरक्षित ताब्यात त्यानंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. पण कातीवरती जेव्हा असे साप येतात त्यावेळेस ते अतिशय वेगाने आपल्यावरती आक्रमण करू शकतात. तिथं रोड पसरेल होते. आपण किटचा वापर केलाय, किटचा वापर करून त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात. तुम्ही या व्हिडिओमध्ये जसं पाहताय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साप काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. काय शिट्ट्या हानी तर बाई याच्या जाड होतं का ते कुठलं ते लय मोठं होतं. माझे नाव भीमराज गंगाधर पवार, राहणार निळवंडे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी पहाटे 5 वाजता साप पाहिला. मुंगसाची त्यांची लढाई चालू होती. नंतर मग मी गिरी सरांना कॉल केला आणि मग त्यांनी पकडले. भीमराज गंगाधर पवार निळवंडे यांच्या राहत्या घराजवळ आपल्याला जो पाईपमध्ये घोणस सापडला होता, या घोणसला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.